1700 पेक्षा जास्त झाडं, 220 कोटींचं टेंडर आणि नाशिकचा कुंभमेळा या सर्वांच्या केंद्रबिंदू तपोवन. काय आहे नेमकं प्रकरण? पर्यावरण प्रेमी का रस्त्यावर उतरलेत? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश. तुम्ही पाहत आहात यशक्स मराठी. आपल्या नाशिकमध्ये पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पर्व आहे. दर 12 वर्षांनी येणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो महंत नाशिकला येतात. याच कारणामुळे साधूंच्या निवासस्थानाची व्यवस्था पूर्वीपासूनच तपोवनात केली जाते, जिथे लाखो साधू वास्तव्यात असतात. कुंभमेळ्याच्या काळात तपोवन हे एका गावाचं रूप घेतं, ज्याला साधुग्राम म्हणतात. मागील प्रयाग कुंभमेळ्याची आकडेवारी पाहता यावेळी 4 लाखांपेक्षा जास्त साधू येण्याची शक्यता आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर साधू येणार असल्याने तपोवनातील नेहमीची जागा कमी पडणार आहे. म्हणूनच साधुग्रामचा विस्तार करावा लागणार. यासाठी नाशिक महानगरपालिकेने सुमारे 1825 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव काढला आणि याच प्रस्तावाच्या विरोधात अभिनेता सयाजी शिंदे, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले. दरम्यान हा वृक्षतोडीचा वाद चालू असतानाच महानगरपालिकेच्या नवीन टेंडरची माहिती पुढे आली. ज्या जागी साधुग्राम होणार आहे तीच जागा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर कॉन्फरन्स हॉल आणि हॉटेलसाठी देण्याचं ठरवलं असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच पर्यावरण प्रेमी आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलनं अधिक तीव्र केली. त्यांची मागणी स्पष्ट आहे, वृक्षांना हात न लावता साधुग्रामचा विस्तार दुसऱ्या जागी करावा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर फॉलो करा.